आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीची मागणी झाली पूर्ण। दिनांक 6/6/2024 रोजी तहसील कार्यालय निगडी पुणे येथे पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या भव्य मोर्चातील मागण्या मंजूर झाल्या। अध्यक्ष संदीपान झोंबाडे। पिंपरी प्रतिनिधी दिनांक 6/6/2024 रोजी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या भव्य मोर्चातील आमच्या प्रमुख 6 मागण्या होत्या। यातील प्रमुख मागणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यालगत महामेट्रो कडून शेवटची मेट्रो टर्मिनल उभारणार असल्याने पुतळ्याची समारनित व उद्यान परिसरात मेट्रोचे खांब व पुतळ्यालगतच्या निधी बाधित करून जिना व पुतळ्या पाठीमागचे स्टेशन उभारणार असल्याने मेट्रो टर्मिनलच्या DPR त्वरित बदलण्यात यावा। ही मातंग समाजाची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी मंजूर करण्यात आली असून त्यामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस उभा राहणारा जिना तो बदलण्यात आला असून गार्डनच्या बाहेर बसवण्यात येणार असल्याचे मंजूर नकाशामध्ये दर्शवण्यात आले। यामुळे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला कोणतीही बाधा येणार नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले। तसेच भिंतीचा 1 मीटर पलीकडे मोकळी जागा ठेवण्यात आली आहे। त्यामुळे मातंग समाजाच्या पुतळ्यासंदर्भातील ही मागणी पूर्ण करण्यात आली असल्याने आम्ही समाज बांधव समाधानी आहोत। उर्वरित मागण्यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे। तसेच मातंग समाज कृती समितीने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पुतळा परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। मेट्रो स्टेशन पूर्ण झाल्यानंतर पुतळा परिसर स्वच्छ व सुशोभीकरण करणार आहे असे सांगण्यात आले। यावेळी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज समिती अध्यक्ष नेते संदीपान झोंबाडे, केअर कमिटी सदस्य DP खंडाळे, रामदास कांबळे, लोकसेवक युवराज दाखले, चंद्रकांत दादा लोंढे, मंगेश डाखोरे खारे, संपत मांढरे, वसंत वावरे, गणेश कलवले, सुरेश भिसे, मंगेश डाखोरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी हॉटेल घरोंदा या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।